हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? चांगले असायलाच पाहिजे. तुमचं सगळ्याचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण चिरमुऱ्यापासून कसा झटपट नाश्ता करणार आहे ते बघूया. महिला म्हणलं की सकाळची घाई गडबड होतच असते आणि त्यातच लहान मुलंही असली तर खूपच घाई गडबड होते. तर आता इथं मी ठेवलेली आहे कढई गरम करायला. त्यात पहिल्यांदा शेंगदाणे गरम करायला टाकते. तुम्ही हे असा नाश्ता करून बघा, कसा वाटतोय तो एकदा बघा, नक्कीच ट्राय करून बघा. तर इथं शेंगदाणे भाजत आलेले आहे, त्यातच थोडंसं तेल टाकूया. तोपर्यंत दुसरीकडे मी चिरमुरे स्वच्छ करून पाण्यातून धुवून काढून ठेवलेले आहेत. पण हे चिरमुरे जास्त वेळ असं भिजत घालू नका पोह्यासारखे, नाहीतर एकदम असे नरम पडतात, बारीक होतात. आणि आपण पोहे ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने ही चिरमुऱ्याची रेसिपी करायची. फक्त एवढंच की चिरमुरे जास्त वेळ भिजत घालायचे नाही. पुन्हा एकदा सांगते. तर आता इथे थोडी जिरी टाकूया. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकूया. मिरच्या थोड्या टाकूया. मी आता थोडाच नाश्ता करणार आहे, त्यामुळे दोघापुरता, त्यामुळे थोडाच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या किती लोक आहेत त्याच्यानुसार घ्या. आणि त्यानंतर थोडा कढीपत्ता आणि कांदा यातच टाकून घ्यायचा आहे. त्यामध्येच आता टाकून घेऊया चिरमुरे. आपल्या घरात चिरमुरे असतातच. मग ते जास्त दिवस झाल्यावर इथे ठेव ते ठेव, जास्त दिवस झाल्यावर नरम पडतात आणि मग त्याची चव जाते आणि खावंसे वाटत नाहीत. मग त्यावेळेस असं भिजवून कमीत वेळात आणि झटपट अशी रेसिपी तयार करा. तर आता इथे मी चिरमुरे टाकलेले आहेत कढईत आणि थोडीशी हळद टाकूया. आणि यात चिरमुऱ्याला मीठ असतं, त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात मीठ टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. तर इथे रेसिपी होत आलेली आहे तयार. तुम्हीही करून पहा. तर इथे रेसिपी झालेली आहे तयार. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. व्हिडिओ पूर्णपणे बघत जावा आणि मगच तुम्हाला समजेल. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर नाश्ता तयार झालेला आहे. या नाश्ता करायला. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी करत आहे नाश्ता, तुम्हीही करा या नाश्ता करायला. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.